येत्या 1-2 दिवसामध्ये समायोजन आमचं होऊन जाईल. त्यानंतर रिक्त पदं बघता ऑलमोस्ट आत्तासुद्धा आमच्याकडे 1000च्या आसपास रिक्त पदं आहेत. या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्ही पाहिल्याप्रमाणे तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वर्षभर जर आम्ही वाट पाहतोय, मग जॉईनिंग कधी? तुम्ही ऐकले ना, जून महिन्यामध्ये प्रोसेस सुरू होते आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरूच शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवूच शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार तुम्ही सर्वजण आहात, जे पोर्टल भरती संदर्भात या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती घेत असतात आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळत असते. शिक्षणाधिकारी कोल्हापूर सौ मीरा मॅडम यांनी दिलेली माहिती आणि गेल्या 15 दिवसापूर्वी आपण बालुशा माने या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप असेल, इथं तुम्ही जॉईन असालच, याद्वारे दिलेली माहिती तंतोतंत जुळते. म्हणजे काय, शिवनिटी फाउंडेशन फक्त बोलत नाही मित्रांनो, त्याच्यावरती काम करत असते आणि हे तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे. आणि हा इतिहास घडतोय, दिल्ली दूर नाही आहे. एकच ध्यास, शिक्षक होण्याची आस. हे जे तुमचं स्वप्न आहे ना, ते प्रथमतः तुम्ही सकारात्मक राहिला आहात ना, म्हणूनच पूर्ण होतोय. आणि हा केवळ तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेला आहे. तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींपर्यंत फटाफट पोहोचवा, कारण इथंच तुम्हाला मिळणार आहे सकारात्मकतेचे धडे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जसं सकारात्मक राहत आहात, तसं भरती बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक राहा, कारण तुम्हाला शाळेवरती याच अकॅडमिक इयरमध्ये आणि त्याची जी प्रोसेस आहे ती फटाफट सुरू होते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षणाधिकारी स्वतः यांनी ही दिलेली बाईट आहे. आणि त्याच्या अंतर्गत कोल्हापूर झेडपीच्या बाबतीमधल्या ज्या आपण जागा तुमच्यापर्यंत दिल्या होत्या, त्याचा व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवरती आहे, तुम्ही तो पाहू शकता. आमच्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये समायोजन आमचं होऊन जाईल. त्यानंतर रिक्त पदं बघता ऑलमोस्ट आत्तासुद्धा आमच्याकडे 1000च्या आसपास रिक्त पदं आहेत, कारण 7535 पदं मंजूर आहेत. त्याच्या अगेन्स्ट 6500च्या आसपास कार्यरत शिक्षक आहेत आपल्याकडे. आणि जी जर पदोन्नती झाली, केंद्र प्रमुख पदोन्नती, विस्तार अधिकारी पदोन्नती आणि मुख्याध्यापक, तर अजून रिक्त पदांचं प्रमाण वाढेल. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी जे काही ॲडव्हर्टाईजमेंटचं शासनाचं पत्र निघलेलं आहे, 31 मेपर्यंत आपल्याला पवित्र पोर्टलवर ॲडव्हर्टाईजमेंट करायची आहे. त्या पद्धतीनं आमचं बिंदू नामावलीचं तपासण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर आणि समायोजन पूर्ण झाल्यानंतर आम्ही पवित्र पोर्टलवर ॲड देऊ. त्याच्याप्रमाणे आमची भरती होईल. शक्यता आहे जूनमध्ये शिक्षक येतील आणि जुलैमध्ये शाळांवर सर्व शिक्षक असतील अशी. साधारण 1000 शिक्षक उर्दू मीडियममध्ये नाही आहेत आमच्याकडे, रिक्त पदांचं प्रमाण नाही आहे. उर्दू मीडियममध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत पदवीधर. उलट आपला जो माननीय मंत्री महोदय यांच्याकडे एक मीटिंग झालेली आहे, त्या मीटिंगचे मिनिट्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे, त्याप्रमाणे अतिरिक्त पदवीधर शिक्षकांचं उपशिक्षकांच्या जागांवर तुम्हाला समायोजन करता येईल. त्यामुळे आम्ही उर्दू माध्यमांच्या अतिरिक्त पदवीधरांसाठी त्या सूचना आमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. फक्त मराठी माध्यमामध्ये मात्र आपल्याकडे पदवीधरचंही विशेषतः विज्ञानच्या पदवीधरांच्या रिक्त जागा किंवा लँग्वेज ह्या ग्रुपच्या पदवीधरांच्या रिक्त जागा आहेत. आता डिटेल अचानक तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आता माझ्याकडे त्याचे डिटेल्स नाहीत, पण आमच्याकडे रिक्त पदं आहेत. आणि प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि शिक्षक होण्याचं स्वप्न, दिशा आजच योग्य निवडा. कारण मार्क्स असूनही मित्रांनो जमत नाही. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, प्राधान्यक्रम कसे द्यायचे, मुलाखतीची तयारी कशी करायची, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन असेल ना, तर अगदी महाभारतही अर्जुनाला कृष्णाच्या सारथीनं जिंकता आलं होतं. आणि ही तर शिक्षक भरती, आपण तर माणसं आहोत. योग्य दिशा, योग्य सल्ला असेल तर नक्कीच तुम्ही या शिक्षक भरतीच्या युद्धामध्ये पास होणार आहात, याच्याबद्दल शंकाच नाहीये. मित्रांनो, कोल्हापूर झेडपीचे जे याच्या अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत जागा पोहोचवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये या मॅडम ज्या सांगत आहेत त्याच्यामधल्या जागा. मित्रांनो, या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्ही पाहिल्याप्रमाणे तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वर्षभर जर आम्ही वाट पाहतोय, मग जॉईनिंग कधी? तुम्ही ऐकले ना, जून महिन्यामध्ये प्रोसेस सुरू होते आणि जुलै महिन्यामध्ये शाळेवरती शिक्षक पोहोचतील असं या मॅडमचं म्हणणं आहे. आणि फक्त म्हणत नाहीये, तर त्यांनी सुद्धा जे VC मध्ये त्यांना जे इन्स्ट्रक्शन मिळालेले आहेत त्या थेट कॅमेरावरती बोललेले आहेत.
मॅडमनी जी काही कोल्हापूरची 1000 पदांची आकडेवारी दिली आहे ती ऑलरेडी आम्ही दिली होती, परंतु मॅडमनी ती कॅटेगरी वाईज दिली नाहीये. या व्हिडिओच्या माध्यमातून कॅटेगरी वाईज माहिती तुम्ही नक्कीच जाणून घ्या आणि पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवरती या जागा मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्याच्यामध्ये ही जी 1000 पद आहेत त्याच्यामधली कॅटेगरी वाईज माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन फक्त तुम्हाला इथंच मिळते. अशाच माहितीसाठी आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. 1000 पदांची आकडेवारी आलेली आहे. त्याच्या अंतर्गत आपण जी याच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती त्याच्यामध्ये तसूभरसा फरक सुद्धा तुम्हाला जाणवणार नाहीये. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीची जी आकडेवारी आहे ती 236 आहे. ओबीसी कॅटेगरी आहे याच्यामध्ये 196 पदं आहेत. एससी कॅटेगरीची 102 पदं आहेत. एसटी कॅटेगरीची 152 कॅटेगरी आहे. प्रज्वल कदम सर जे शिवनिटी फाउंडेशनचे सध्या प्रसिद्धी प्रमुख आहेत त्यांनी ही स्वतः माहिती आपल्यापर्यंत सांगितली होती. याच्या संदर्भातला RTI सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड केलं असेल तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही तिथं पाहणार आहात. टीचर्स हेल्पलाईन म्हणून तिथं स्लाइड असेल, तिथं सुद्धा तुम्ही पाहू शकता. AWH पदं आहेत ती 52 आहेत. NTB आणि NTC NTD तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की यांना जागा नाही आहेत, परंतु या जिल्ह्यामध्ये मित्रांनो यांना जागा आहेत. याच्या अंतर्गत 38 पदं आहेत. NTB NTC 42 आणि NTD 29 पदं आहेत. त्याच्या अंतर्गत SC-BC कॅटेगरीसाठी 96 पदं आहेत आणि BJ साठी A साठी प्लस करून 98 पदं आहेत आणि SBC साठी टोटल पदं 58 आहे. आपल्यापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार 1105 पदं आहेत आणि त्याच्यामध्ये मॅडमनी ज्या सांगितलेल्या आकडेवारी आहे त्याच्या अंतर्गत 1000च्या जवळपास पदं आहेत. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की पवित्र पोर्टलवरती टॅब आहे तो 25 एप्रिलला सुरू होणार आहे आणि वास्तविक पाहता फक्त 5 दिवसांनी सुरू झालेला आहे. म्हणजे तुम्ही पाहताय की किती आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असो आणि या पदांमध्ये फक्त 100 पदांचा 19-20 फरक पडलेला आहे. बरं, ती सुद्धा 100 पदं आहेत. ती उर्दू माध्यमची अतिरिक्त आहेत. कारण मित्रांनो कोल्हापूरमध्ये मात्र उर्दू माध्यमला पदं नाही आहेत, त्यांची ऑलरेडी अतिरिक्त आहेत. परंतु मराठी माध्यमची पदं मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि त्याच्यामध्ये बाजी मारणार आहे नेहमीसारखं सायन्सची पदं आहेत ती जास्त मोठ्या प्रमाणावर आहेत. मॅडमनी सांगितलेलंच आहे आणि याच्या अगोदर पण आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की लँग्वेजेसची पदं आहेत. लँग्वेजमध्ये इंग्लिश असेल आणि बाकी विषयानुसार जे शिक्षक असेल त्यांना सुद्धा, पदवीधर शिक्षक असतील त्यांना सुद्धा, म्हणजे 6 to 8 आणि वरच्या पदांसाठी त्यांची सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या पदावर भरती होणार आहे. लवकरच समायोजन कंप्लीट होईल आणि पोर्टलवरती जागा अपलोड होतील. आता कोणी कितीही सांगू द्यात की या जिल्ह्यामध्ये जागा नाहीयेत, त्या जिल्ह्यामध्ये जागा नाहीत, मित्रांनो जागा आहेत. फुल ना फुलाची पाकळी नव्हे, चांगल्या प्रमाणात जागा पोर्टलवरती आलेल्या दिसतील. फक्त थोडीशी ही 15-3 आठवड्यात ना ते निराशेचे जाणार आहेत. दररोज एक बॉम्ब पडणार आहे की कुठे 0 जागा आहेत, कुठं जागाच नाहीत. परंतु मित्रांनो विश्वास ठेवा, जेवढा या फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, बालुशा माने म्हणून सर्च करा. युट्यूबवरती सुद्धा अगदी शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे एवढ्या पदांची भरती 2 टप्प्यामध्ये येणार आहे आणि बऱ्याच कॅटेगरीचं मेरिट आहे ते 2 डिजिटवरती येणार आहे. मित्रांनो आम्ही फक्त बोलत नाही आहोत तर मित्रांनो आम्ही करून दाखवतोय. कारण शिवनिटी फाउंडेशन एकमेव हक्काचं शिक्षकांच्या व्यासपीठ आहे आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला एकमेव प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळते हे आम्ही सांगत नाही. मित्रांनो AI ला पण जाऊन विचारा की याच्याबद्दलची माहिती कुठे ऑथेंटिक मिळेल, तिथंही तुम्हाला AI सुद्धा आपलंच नाव सांगेल. अभिमान आहे, स्वाभिमान आहे, गर्व अजिबात सुद्धा नाहीये. हे केवळ तुमच्यामुळे शक्य होतंय. तुमचा असाच विश्वास आमच्यावरती ठेवा. ज्या जिल्ह्यामध्ये आता सांगितलं जात आहे पदं नाही त्या जिल्ह्यामध्ये बाकीची तरी पदं एखाद्या कॅटेगरीची अतिरिक्त असतील, बाकीची तरी पदं येणं तितकंच गरजेचं आहे आणि ती येतील. सध्या जे उपशिक्षकाच्या जागेवरती मेन शिक्षकाचं जे समायोजन करायला सांगितलेलं आहे त्याची सुद्धा प्रोसेस लवकरच कंप्लीट होते. जून महिन्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्याची संधी मिळेल आणि जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर सुद्धा मिळणार आहे. ट्रोल करणारे बरेच येतात. आज एखादा जरी व्हिडिओ युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती जर बालुशा माने यांच्याकडून जर आला ना तर त्याच्यावरती 10 व्हिडिओ बनतात. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हे त्यांना एवढा TRP प्राप्त झालेला आहे की त्या बोललेल्या कसं चुकीचं आहे हे 10 जण सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण मला त्यांना सांगायचंय मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी वेळेवरती टेट 2025 घेण्यात यावी याच्यासाठी काम केलेलं पहिली अधिकृत संघटना आहे शिवनिटी फाउंडेशन. आणि आता
अगदी पोर्टलवरती टॅब हवा, याच्यासाठी आझाद मैदानमध्ये केलेलं आंदोलन असेल, वेळोवेळी शिक्षण मंत्री असेल, वेगवेगळे मंत्री असतील, आयुक्त कार्यालय असेल, मंत्रालय असेल, वेळोवेळी पाठपुरावा वैयक्तिक स्वतः ग्राउंडवरचा केलेला असो किंवा आता पोर्टलवरती सुरू झालेला टॅब असो, आणि आता एक पुढचं आश्वासन जुलै महिन्यामध्ये शाळेवरती जॉईनिंग होणारे शिक्षक असो, हे आम्ही जे तुम्हाला सांगितलेलं आहे ना मित्रांनो, ते असंच सांगितलेलं नाहीये. त्याला ट्रोल करणाऱ्यांनी बरंच केलं. फक्त एकच सांगायचंय, ज्याला पोर्टल भरती मार्फत शिक्षक व्हायचंय ना, ते दिलेली आहे. आणि तुम्हाला शिक्षक याच भरतीमध्ये व्हायचंय ना, पहिल्यांदा तुम्ही सकारात्मक पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत तुम्हाला शिक्षक व्हायचंय. आणि मित्रांनो, तुम्ही शिक्षक झालेलं आम्हाला बघायचं, हेच आमचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न माहिती कोण पूर्ण करणार आहात, तर तुम्ही करणार आहात. आणि याचा संकल्प तुम्ही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात. मित्रांनो, सर्व शिक्षक भरती ही प्रोसेस आहे ती वेगवान पद्धतीने होणार आहे. पेट्रोलचे दर कमी होऊ दे, सोन्याचे दर कमी होऊ दे, मोदींनी कोणतीही अनाउन्समेंट करू दे, किंवा जग इकडचं तिकडे होऊ दे, मित्रांनो, भरती झाल्याशिवाय राहत नाही. कुणी कोर्टात जाऊ दे, कुणी काय करायचं ते करू दे, परंतु भरती ही वेळेत झाल्याशिवाय राहणार नाही. दिल्ली दूर नाही, आणि याचे तुम्ही साक्षीदार तुम्ही आहात. आणि असेच राहा, स्वतः शिक्षक होणार आहात हे पहिल्यांदा तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या घरामध्ये लिहून ठेवा. आणि ते स्वप्न बघायला आजपासूनच सुरुवात करा. मित्रांनो, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल, तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल, आणि तुम्ही ठेवलेल्या विश्वासाबद्दल. असाच विश्वास ठेवा, जेणेकरून असंच आम्हाला तुमचं स्वप्न करण्याची संधी मिळेल.